जरांगेंचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये दाखल झालं आणि त्यांची समाजाच्या समन्वयकांसोबत शिष्टमंडळाची बैठक सुद्धा झाली। बैठकीनंतर आता शिष्टमंडळ मुंबईतल्या 3 मैदानांची पाहणी करणार आहे। आझाद मैदान, शिवाजी पार्क, बीकेसी मैदानाची पाहणी या शिष्टमंडळाकडून केली जाईल। सुरुवातीला आझाद मैदानाची पाहणी हे मंडळ करणार आहे आणि त्यानंतर पुढच्या 2 मैदानांची पाहणी करायची की नाही याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे। काही वेळापूर्वीच याबाबत शिष्टमंडळाकडून माहिती देण्यात आलेली आहे। मैदानांची पाहणी आता केली जाणार आहे। 20 जानेवारीपासून जरांगेंच्या नेतृत्वात मराठा समाजाचा मोर्चा अंतरवालीतून मुंबईच्या दिशेने येणार आहे। कोट्यवधींच्या संख्येने मराठा मुंबईत येतील अशी माहिती सुद्धा शिष्टमंडळाकडून काही वेळापूर्वी देण्यात आली आहे। तर जरांगेंचं मुंबईमध्ये भव्य दिव्य स्वागत करण्याची तयारी सुद्धा सुरू आहे। आरक्षण मिळालं तर विजयी सभा सुद्धा करू अशी माहिती काही वेळापूर्वी मराठा समन्वयकांनी दिली आहे। मनोजदादा जरांगे पाटलांचं मुंबईमध्ये आगमन तर होणारच। मग एकतर ते त्यांच्या उपोषणासाठी असेल, नाहीतर मग विजयी सभेचं रूपांतर त्याच्यामध्ये झालेलं असेल। पण मुंबईमध्ये त्यांचं स्वागत जंगी होणार। आयदर आम्ही एकतर मनोजदादांना उपोषण करण्याची वेळ येऊ नये, राज्य सरकारने त्याच्या अगोदर दिलं तर ती विजयी सभाच या मुंबईमध्ये साजरी होईल।